नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट 12th स्टँडर्ड केमिस्ट्री याच्या दुसऱ्या लेक्चरला स्टार्ट करायचं आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय सॉलिड, टाइप्स ऑफ सॉलिड, सॉलिडचे प्रकार, आयनिक सॉलिड्स, कोव्हॅलंट सॉलिड्स, मेटॅलिक सॉलिड्स आणि मॉलिक्युलर सॉलिड्स असे 4 प्रकार बघितलेले आहेत. हाऊ देअर आर मेड बाय सॉलिड्स, सॉलिड कशापासून बनलेले असतात याच्या आधारावर एक क्लासिफिकेशन केलेलं होतं. आणि आज बघायचं आहे दिस इज व्हॉट, हे तुमचं लेक्चर नंबर 2 आहे. आज बघायचं आहे अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. व्हॉट, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. तर सेकंड जे काही वर्गीक क्लासिफिकेशन आहे हे अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स म्हणजे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे की सॉलिड हे आयन्सपासून बनलेलं आहेत, न्यूट्रल ॲटम्सपासून बनलेले आहेत, मॉलिक्यूलपासून बनलेले आहेत, मेटल आयन्सपासून बनलेले आहेत. मग हे सगळे कसे स्पेरिकल असणार आहेत. ॲटम इज लाईक ए स्पेरिकल, अणू कसे असतात, स्पेरिकल असतात. मग यांना एकत्रितपणे आता आपण पार्टिकल हा शब्द द्यायचा आहे. काय द्यायचं आहे, पार्टिकल. याच्या आधारावर पहिलं क्लासिफिकेशन आहे त्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणायचं आहे. इयत्ता 9वी 10वी 11वीमध्ये तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड हा शब्द गेलेला असणार आहे. स्फटिक रूप स्थायू आणि अस्फटिक रूप स्थायू, स्फटिक रूप स्थायू आणि अस्फटिक रूप स्थायू, बरोबर का. तर बघा क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय. तर विद्यार्थ्यांनो बघा इथं जे काही पार्टिकल्स आहेत, बघा हे इथं पार्टिकलची लेयर अरेंजमेंट आहे. हा तुमचा फर्स्ट लेयर आहे. काय आहे, दिस इज फर्स्ट लेयर. पहिल्या लेयरमध्ये किती पार्टिकल्स आहेत, 4 पार्टिकल्स आहेत. हा तुमचा सेकंड लेयर आहे. दुसऱ्या पण लेयरमध्ये तुमच्या 4 पार्टिकल्स आहेत. हा तुमचा थर्ड लेयर आहे. तिसऱ्या पण लेयरमध्ये 4 पार्टिकल्स आहेत. किती पार्टिकल्स आहेत, 4 पार्टिकल्स. म्हणजे या ठिकाणी असं सांगता येईल की येणाऱ्या पुढच्या लेयरमध्ये पण 4च पार्टिकल्स असणार आहेत. काय सांगता येईल, 4च पार्टिकल्स असणार आहेत. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड कशाला म्हणायचं आहे बघा, इट इज ए रिपीटेटिव्ह periodic or what, regular arrangement of particles. Regular arrangement of particles is known as क्रिस्टलाइन सॉलिड. कोणता सॉलिड म्हणायचं याला, क्रिस्टलाइन सॉलिड असं म्हणायचं आहे. बघा पहिल्या लेयरमध्ये 4 पार्टिकल आहेत, दुसऱ्या लेयरमध्ये पण 4 पार्टिकल आहेत, तिसऱ्या लेयरमध्ये 4 पार्टिकल आहेत. म्हणजे इथं आणखीन एक स्टेटमेंट काय लिहिता येईल, इट इज एक्झॅक्टली नोन हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट टू नेक्स्ट लेयर. इट इज एक्झॅक्टली नोन हाऊ मेनी particles are present in next layer. म्हणजे येणाऱ्या पुढच्या लेयरमध्ये किती पार्टिकल्स आहेत हे आपल्याला एक्झॅक्टली आपण सांगू शकतो. इट इज एक्झॅक्टली नोन हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन नेक्स्ट लेयर. बघा सॉलिडच्या काय प्रॉपर्टीज असतात. स्थायूंना म्हणजे सॉलिड राईट, स्थायूंना विशिष्ट असा आकार असतो, विशिष्ट असं वस्तुमान असतं, त्यांचा
मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जास्त हाय असतो. ह्या जे काही सॉलिडच्या प्रॉपर्टीज आहेत, तर क्रिस्टलाइन सॉलिड काय करतो, इट ओबे ऑल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. इट ओबेज ऑल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. इट ओबेज ऑल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मग या सॉलिडच्या सगळ्या प्रॉपर्टीज ओबे करतोय, म्हणून याला ट्रू सॉलिड असं म्हणायचं आहे. काय, क्रिस्टलाइन सॉलिड इज नोन एज अ ट्रू सॉलिड. काय म्हणायचं आहे, ट्रू सॉलिड. बघा याच्यामधलाच म्हणजे अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स, याच्यामधला दुसरा सॉलिड बघायचा आहे. त्यापूर्वी तुम्ही क्रिस्टलाइन सॉलिडची डायग्रॅम आणि हे जे जे काय थेअरी पॉईंट्स आहेत ते सगळे काय करायचे आहेत, लिहून नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. बघा याच्यामधलाच आपण दुसरा सॉलिड पाहणार आहे, तो म्हणजे ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिड याचे पॉईंट्स काय असणार आहेत. बघा पहिल्या लेअरमध्ये 2 पार्टिकल्स आहेत, सेकंड लेअरमध्ये 4 पार्टिकल्स आहेत आणि थर्ड लेअरमध्ये 1 पार्टिकल आहे. किती, बघा पहिल्या लेअरमध्ये 2 पार्टिकल आहेत, दुसऱ्या लेअरमध्ये 4 पार्टिकल आहेत, तिसऱ्या लेअरमध्ये 1 पार्टिकल आहे. बरोबर आहे का. म्हणजेच काय, इथं रिपीटेटिव्ह अरेंजमेंट नाही आहे, पिरियडिक अरेंजमेंट नाही आहे, रेग्युलर अरेंजमेंट नाही आहे. बघा पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 4, तिसऱ्यामध्ये 1. राईट. इट इज नो रिपीटेटिव्ह periodic and regular arrangement of particles. It is no repetitive, periodic and regular arrangement of particles. right. पहिलं विधान. म्हणजेच काय, येणाऱ्या पुढच्या लेअरमध्ये किती पार्टिकल्स आहेत हे एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. इट इज नॉट एक्झॅक्टली known how many particles are present to next layer. How many particles are present to next layer. right. तिसरा पॉईंट काय, आता बघा ह्या सॉलिडला, हा जो काय सॉलिड आहे ह्याला एका विशिष्ट आकार असणार नाही आहे. राईट. इट इज नो रेग्युलर शेप अँड साईज. बरोबर आहे का. इट डज नॉट ओबे all properties of solid. It does not obey all properties of solid. right. चौथा पॉईंट आहे, या सॉलिड स्थायूच्या सगळ्या प्रॉपर्टी ओबे करू शकत नाही, म्हणून याला
सिलो सॉलिड किंवा सुपर कूल्ड लिक्विड असं म्हणतात. इट इज नोन ॲज सिलो सॉलिड और सुपर कूल्ड लिक्विड. बघा स्थायूंच्या हा ज्या काही प्रॉपर्टीज हा उभे करू शकत नाही आहे, म्हणून याच्याला काय म्हणायचं आहे हो, इट इज नोन ॲज सिलो सॉलिड ऑर सुपर कूल्ड लिक्विड. सिलो सॉलिड ऑर वॉट, सुपर कूल्ड लिक्विड. ओके, या ठिकाणी आपण सॉलिडचं जे काय टोटल क्लासिफिकेशन आहे ते सगळं क्लासिफिकेशन आपण कंप्लीट केलेलं आहे. हाऊ दे आर मेड बाय सॉलिड्स अँड अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. बरोबर का. याच्यानंतरच्या भागामध्ये किंवा लेक्चरमध्ये आपण युनिट सेलचा स्टडी करायचा आहे. कशाचा स्टडी करायचा आहे, युनिट सेलचा. त्यापूर्वी अमॉर्फस सॉलिडबद्दल सर्व माहिती तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहे. बघा, नेक्स्ट पार्ट आहे युनिट सेल. युनिट सेल. तर युनिट सेल म्हणजे काय बघा, इट इज स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ ए क्रिस्टल सिस्टम और ए क्यूबिक और ए सॉलिड. म्हणजे बघा, एक वॉल आहे, मग ती वॉल म्हणजे भिंत, ती भिंत कशापासून बनलेली असते, तर ती अनेक विटांच्या पासून बनलेली असते. काय कशापासून बनलेली असते, अनेक विटांच्या पासून बनलेली आहे. मग या भिंतीची एक वीट, वन ब्रिक इज अ युनिट सेल ऑफ दिस वॉल. वन ब्रिक इज ए युनिट सेल ऑफ दी वॉल. याला आपण काय म्हणतो, युनिट सेल म्हणतो. काय म्हणतो, युनिट सेल. म्हणजे युनिट सेल म्हणजे काय, ए स्मॉलेस्ट पोर्शन in a crystal is known as unit cell. Is known as what, unit cell. युनिट सेल एक्झाम्पल तुम्हाला कळलेलं आहे. ओके, वन ब्रिक इज द युनिट सेल ऑफ ए वॉल. आता या युनिट सेलचे म्हणजे क्यूबचे 3 टाईप पडणार आहेत. वन, सिंपल क्यूबिक. सिंपल क्यूबिक कोणता, यालाच प्रिमिटिव्ह क्यूबिक असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, प्रिमिटिव्ह क्यूबिक. मग प्रिमिटिव्ह किंवा सिंपल क्यूबिक म्हणजे काय, की त्याच्याला म्हणजे त्या क्यूबमध्ये फक्त कॉर्नरला ॲटम्स असणार आहेत. उदाहरणार्थ बघा, क्यूब कसा काढायचा, ड्रॉ कसा करायचा हे पण लक्षात घ्या. बघा, क्यूबला 8 कॉर्नर असतात. 8 कॉर्नर. कोणत्याही क्यूबला किती कॉर्नर असणार आहे तो, 8. 1 2 3 4 5 6 7 and 8. किती कॉर्नर असणार आहे, 8. अँड देअर आर द 6 फेसेस. किती फेसेस असणार आहेत, 8. दिस इज टॉप फेस, टॉप. दिस इज बॉटम, कोणता, बॉटम. दिस इज द राईट, दिस इज द लेफ्ट, दिस इज बॅक आणि दिस इज फ्रंट. म्हणजे कोणत्याही क्यूबला किती, 8 कॉर्नर आणि 6 फेसेस. किती फेसेस असणार आहेत, 8 कॉर्नर आणि 6 फेसेस. तर सिंपल क्यूबिक सिस्टम म्हणजे काय, इन दिस क्यूबिक सिस्टम atoms are present only corner of the cube. कॉर्नर ऑफ द क्यूब म्हणजे या सिंपल क्यूबिकमध्ये फक्त ज्या कॉर्नरवरती फक्त काय असणार आहे, तो ॲटम्स असणार आहेत. म्हणजे 8 कॉर्नरवर आहेत आणि त्या 8 कॉर्नरवरती प्रत्येक कॉर्नरवरती एक ॲटम असणार आहे. या क्यूबिक सिस्टमला काय म्हणायचं आहे, सिंपल क्यूबिक सिस्टम असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, सिंपल क्यूबिक सिस्टम. ओके, त्याच्यानंतर आपण बघायचं आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक सिस्टम. पण त्यापूर्वी नोट डाऊन सिंपल क्यूबिक सिस्टम.
बघा नेक्स्ट क्युबिक सिस्टम आहे ते बॉडी सेंटर्ड क्युबिक सिस्टम. बॉडी सेंटर क्युबिक सिस्टम म्हणजे काय, BCC. बघा बॉडी सेंटर क्युबिक सिस्टमला काय असणार आहे, ॲटम्स आर प्रेझेंट कॉर्नर ॲज वेल ॲज बॉडी सेंटर. कॉर्नर ॲज वेल ॲज इट्स बॉडी सेंटर. बघा कॉर्नरला ॲटम्स असणार आहेत, 8 कॉर्नर असणार आहेत, प्रत्येक कॉर्नरवरती एक ॲटम असणार आहे. आणि इट्स बॉडी सेंटर, कोणत्याही बॉडीला एकच सेंटर असणार आहे. आणि दिस इज द बॉडी सेंटर. दिस इज वॉट बॉडी सेंटर. म्हणजे BCCला काय असणार आहे, ॲटम्स हे कॉर्नरला आणि बॉडीच्या सेंटरला असणार आहे. एव्हरी बॉडी इज ओनली वन body center atom, only one body center atom. Okay, understand body centered cubic system म्हणजे atoms are present corner as well as बॉडीच्या सेंटरला. कोणत्या बॉडीला एकच बॉडी सेंटर असणार आहे. ओके, कंप्लीट द बॉडी सेंटर्ड क्युबिक सिस्टम. त्याच्यानंतर बघा स्टुडंट, फेस सेंटर्ड क्युबिक सिस्टम FCC. फेस सेंटर्ड क्युबिक सिस्टम. FCCला ॲटम्स हे कॉर्नर ॲज वेल एज इट्स फेस सेंटर. ॲटम्स कुठं कुठं असणार आहे स्टुडंट, कॉर्नर ॲज वेल एज इट्स फेस सेंटर. 8 कॉर्नर असणार आहेत. बघा हा, दिस इज द टॉप फेस सेंटर, दिस इज द बॉटम फेस सेंटर, दिस इज द राईट फेस सेंटर, दिस इज द लेफ्ट फेस सेंटर, दिस इज द बॅक फेस सेंटर, and this is the front face center. In FCC cubic system, atoms are present corner as well as its फेस सेंटर. बघा 8 कॉर्नर असणार आहेत, 8 कॉर्नर, प्रत्येक कॉर्नरवरती एक ॲटम असणार आहे. 6 फेसेस असणार आहेत, 6 फेसेसवरती एक ॲटम असणार आहे. या सिस्टमला काय म्हणायचं आहे, फेस सेंटर्ड क्युबिक सिस्टम. कोणतं क्युबिक सिस्टम म्हणायचं आहे स्टुडंट, फेस क्युबिक सिस्टम, FCC फेस क्युबिक सिस्टम. ओके, बघा आजच्या भागामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड आणि टाईप्स ऑफ क्युबिक सिस्टम, युनिट सेल म्हणजे काय आणि टाईप्स ऑफ क्युबिक सिस्टम हा पार्ट पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॅरामीटर्स ऑफ क्युबिक सिस्टम शिकायचे आहेत. काय करायचे आहेत, पॅरामीटर्स ऑफ क्युबिक सिस्टम. ओके, तोपर्यंत तुम्ही 6 सॉलिड्स आणि आज जे काही शिकवलं ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, स्टॉप नाउ.